पुढची मोठी बातमी नाना पटोले यांच्याविषयीची। नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांनी भेट घेण्यासाठी नाना पटोले जे आहेत ते त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीविषयी ते माहिती देणार आहेत। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रमोद, काय अधिकची माहिती आहे? प्रेरणा, कालपासूनच नाना पटोले जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत। त्यांनी काल जाहीर केलेलं होतं की मी आजच दिल्लीमध्ये जाणार आहे आणि अध्यक्षांची भेट घेऊन जो पराभव झालेला आहे त्याची माहिती जी आहे ती त्यांना देणार आहे। काही वेळापूर्वी 10 राजाजी मार्ग जे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचं निवासस्थान आहे, त्या निवासस्थानी नाना पटोले पोहोचले आणि त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसला मोठं अपयश आलं त्या अपयशाची माहिती नाना पटोले यांनी काँग्रेस अध्यक्षांना दिलेली आहे। सोबतच जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्याने त्या माहितीनुसार नाना पटोले यांनी आपला राजीनामा जो आहे तो राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे दिलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत नाना पटोले यांचा राजीनामा जो आहे तो खरगे यांनी स्वीकारलेला नाहीये। नाना पटोले यांचं असंच म्हणणं आहे की काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून झालेला जो महाराष्ट्रामध्ये पराभव आहे त्याची सगळी जबाबदारी माझी आहे आणि त्या जबाबदारीचा स्वीकार करून मी जो आहे तो प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करत आहे, अशी देखील माहिती त्यांनी दिली। सोबतच ईव्हीएम असेल किंवा इतर मुद्द्यांची जी शंका काँग्रेस पक्षाला होती त्या देखील शंका नाना पटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोर मांडलेल्या आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की नाना पटोले यांनी जो राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा काँग्रेस अध्यक्ष स्वीकारतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्रेरणा, धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सर, मुंबई से कुछ ऐसी खबरें आ रही थी कि आप नकार रहे हैं सर ऐसी खबरों को? नाना पटोले सर जिस तरीके महाराष्ट्र के नतीजों को क्यों किस तरीके से देखते हैं? आपके कई सीनियर लीडर कह रहे हैं ईवीएम में कुछ मैं अध्यक्ष जी से बात करने के बाद आपसे